एक्स्ट्रा कव्हरला अफलातून मॅग्निफिसंट षटकार सिक्सर. अगदी संतोष मगदूमच्या बॅट मधून अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. बॅकफुटला गेले त्यानंतर कव्हर पॉइंटला अप्रतिम नजाकत भरा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. संतोष मगदूमच्या बॅट मधून आला तो षटकार. 8 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली त्यानंतर अतिरिक्त स्वरूपाची धाव आणि हा आलेला षटकार. एकूण 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर उपस्थित मान्यवर आदरणीय आमचे सचिन दादा जाधव उपाध्यक्ष यांचंही या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करत आहे. धन्यवाद. त्याचबरोबर प्रवीण दादा शिंदे समालोचक कोयना क्रिकेट असोसिएशन यांचंही मनापासून सहर्ष स्वागत आहे. यावेळेस संतोष मगदूम आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळते. बरकत शेख यांच्यावरती आक्रमण केले गेलंय. ग्रामीण भागामधून अनेक क्रिकेट स्पर्धा गाजवणारा बरकत शेख त्याच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळते. शाहवाड तालुक्यातील स्टार क्रिकेटर संतोष मगदूमच्या बॅटमधून आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येत वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 3 बॉल आतापर्यंत खेळ संपलाय. 14 धावा आपण पाहतोय. 22 यार्ड क्रिकेट कार्निवल आज मात्र चला आम्ही या ठिकाणी एक नोंद करत आहोत. चर्चा होईल मात्र यावेळी आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल हाताळण्याचा प्रयत्न होता. वाईट बॉल आलाय आणि तदनंतर मात्र 1 धाव आली आहे. प्रवीण सर चर्चा राहिली आहे. संतोष मुगदूम आणि पवन केने ही A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये यश 11 शाहूवाडीकडून येते. अगदी कराड 11 संत बाळमा वॉरियर्स कराड विरुद्ध यश 11 अशी मॅच चालू आहे आणि 12th मॅन तुमचा अगदी पहिला बॉल पडण्या अगोदर आला नव्हता टीम यश 11 शाहूवाडीचा. त्यामुळे आयोजन कमिटीने 2 धावांची पेनल्टी ती बॅटिंग करणाऱ्या टीमला दिली याची नोंद घ्या. षटकार आलाय. यस यावेळी आपण पाहिलं ना A1 पवन मैदानाच्या आतमध्ये अफलातून असा फटका खेळताना पाहायला मिळाला आणि इथे षटकार आलाय. प्रवीण सर अतिशय सुंदर तुम्ही सांगितलं गेलं की तुम्ही ऑल इंडिया आयकॉन सोबत खेळत आहात. शिस्तीचं पालन फार महत्वाचं आहे आणि 22 यार्ड कार्निवलच्या दरम्यान मात्र आपण पाहिलं तर यश 11 शाहूवाडी या संघाला 2 रनची पेनल्टी दिली. 12th मॅन तुमचा इथे पोहोचला नव्हता. या समोरच्या टीमने ऑब्जेक्शन घेतलं त्याच्यावरती तंतोतंत कारवाई झाली आहे. मात्र 22 धावा धावफलकावरती आहेत. 4 बॉलचा खेळ झालाय. बरकत शेख वरती प्रहार केला गेलाय. पुन्हा एकदा गोलंदाज. ओ यावेळी पहा या पट्ट्याने मैदानाच्या आतमध्ये सांगितलं रे प्रार्थनेचं काय ढोल पाहिजे पोचेल नभात असा बोल पाहिजे चेहऱ्यावरचे दुःख मोजण्यास काळ जात घाव खोल पाहिजे. खोल घाव केलाय पवन केने. A1 पवन षटकार सिक्सर. फक्त ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता A1 पवनच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा 22 यार्ड क्रिकेट कार्निवल मधील एक उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळाला. ऑल इंडिया आयकॉनिक खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. कमी गतीचा बॉल त्याच्यावरती प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाहीये. ऑन साइडला तिथे खेळला. 1 धाव तर आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यस नो आणि एकच धाव या ठिकाणी पूर्ण केली. पहिल्या षटकाचा हे झालं समाप्त. 29 धावा धावफलकावरती आणि टीम यश 11 शाहूवाडीला ज्या पेनल्टीच्या 2 धावा इथे लास्टला मायनस होतील याची नोंद घ्या. 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आपण चर्चा केली ना जिथे A1 पवन आणि त्याचबरोबर संतोष मुगदूम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये कराड तालुका जरा थोडासा बॅकवूडवरती जाताना पाहायला मिळालाय. पहिलं षटक हाताळत असताना 29 धावा बरकत शेख सारख्या खेळाडूवरती येत आहेत. प्रवीण सर हा खेळाडू फार मोठा आहे तरी देखील त्याच्यावरती प्रेशर टाकलं गेलं आणि 29चं पहिल्या ओव्हरमध्ये टार्गेट सेट केलंय. अगदी बरकत शेख यांच्यावरती मोठा अनुभव परंतु त्या अनुभवाला देखील प्रत्युत्तर देत असताना चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. भावेश नाईक धारावी गावातून बिलॉंग करणारा सुपरस्टार खेळाडू सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये या खेळाडू देखील चर्चा राहिली. पहिल्याच बॉलवरती चांगली गोलंदाजी कॅचअपची संधी निर्माण झाली होती परंतु 1 धाव तिथे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न भावेश नाईक स्वतः धावतोय आणि 1च धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल. नक्कीच 1 धाव घेतली गेली. पहिलाच बॉल फेस करत असताना मैदानाच्या आतमध्ये आयकॉन अगेन्स्ट आयकॉन आपल्याला पाहायला मिळाला. आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय धारावेचा हा पठ्ठ्या मैदानाच्या आतमध्ये अनेक फलंदाजांना आपल्या गोलंदाजीच्या धारेवरती थैया थैया नाचवलाय. त्याच्या अगेन्स्ट
शाहूवाडीचा वंडर बॉय म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं तो संतोष मुगदुम. 2 बॉल 12 धावा त्याने बनवल्यात. मात्र आता बेस्ट वर्सेस बेस्ट हे युद्ध, हे रणकंदन, हा महासंग्राम मैदानाच्या आतमध्ये राऊंड विकेटने. ओ यावेळी पहा फुलर लेनचा बॉल, त्याच्यावरती चढवलेला प्रहार, पंचांकडे नजरा वळवल्यात. पंचांनी सांगितलं हा बॉल नो आहे. मैदानाच्या आतमध्ये टेन्शन वाली मात्रा. अगदी नो प्लस 2 धावा ते कुठेतरी भीमर हातायला आणि पंचाने मात्र ते हेरलं आणि नो बॉलचा इशारा केलाय. या 3 धावा स्कोर कार्डवरती ऍड होतील. धावसंख्येमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 33 रन. नक्कीच 33 धावा धावफलकावरती झाल्यात. फ्री हिटचा बॉल, खोलवरचा बॉल आहे, त्याच्यावरती चढवलाय प्रहार. मैदानाच्या आतमध्ये या पट्ट्याने सांगितलं रे आतून भेटलो आहे, मात्र हळूवार बोलतो आहे, काही विशेष नाही, मी संतोष मुगदुम बोलतोय. काय बोललाय? कम्मालीचा प्रहार, षटकार, सिक्सर. अगदी संतोष मगदुम यांनी केलेली आक्रमकता आणि आक्रमकतेमध्ये ज्यांनी जे सातत्य राखलंय ते खूप महत्वाचं आपल्याला पाहायला मिळते. भावेश नाईक वरती देखील हल्ला बॉल चढवलाय. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र कमबॅक केलंय. डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, कमबॅक करणं गरजेचं होतं या मॅच मध्ये आणि ते कमबॅक करत असताना भावेश नाईकच्या गोलंदाजीमधून आला तो डॉट बॉल. भावेश नाईक मैदानाच्या आतमध्ये ॲज ऑल राऊंड आयकॉन. पहा मैदानाच्या आतमध्ये अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न, ट्रॅम्प लाईन पकडून टाकण्याचा गोलंदाजी. म्हणजे प्रवीण सर आपण पाहिलं ना तर एखादा गोलंदाज वाचण्यासाठी ज्या पद्धतीची गोलंदाजी हाताळतो तेच तंत्र या मैदानाच्या आतमध्ये आता भावेश नाईककडून अवलंबित केलं गेलं आहे. अगदी कुठेतरी दोन्ही बॅटर्स ज्या पद्धतीने अटॅक करतात आणि त्यांच्या अटॅक पासून वाचण्यासाठी मात्र हा प्रयत्न राहिला, परंतु दिशा थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळाली. एक्स्ट्रा रन आली. एक्स्ट्राच्या सहाय्याने धावसंख्या 40 आकड्यावरती जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. 1.3 बॉलचा खेळ संपलेला आहे. स्ट्राईक एंड वरती संतोष. हो यावेळी मात्र भन्नाट वेगावरती स्वार झालाय. भावेश नाईक याच साठी ओळखला गेलाय आणि हीच ओळख त्याने दाखवली देखील आहे. चांगली गोलंदाजी. सुरुवातीचे 2 बॉल थोडेसे कठीण राहिले, परंतु या 2 बॉलवरती कमबॅक करणारी गोलंदाजी टीम संत बाळमा मॉरेस कराडसाठी. परंतु संतोष मगदुम पुन्हा एकदा आक्रमण करत असताना हल्ला बॉल चढवलाय. संतोष मगदुमच्या बॅटमधून हा येते उत्तुंग षटकार. नक्कीच असं म्हटलं आता ना की उडायचं तुम्ही मनात आणा, कोणतेही संकट तुम्हाला थांबवू शकत नाही. तुमच्या पंखामध्ये जर जोर असेल ना तर मैदानाच्या आतमध्ये हा प्रहार तुम्हाला पाहायला मिळालाय. हा जोरकस प्रहार नक्कीच आहे. त्याच्या पंखामध्ये बळ आहे, ताकद आहे, क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, क्लास आहे. पुढचा बॉल याही वेळी उडवला. इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरला प्रोडक्शन दिलं गेलंय. हो भावेश नाईकने दाखवलंय आपला क्लास. विकेटचं पतन. संतोष मुगदुम बॅक टू द पवेलियन. मित्रांनो जर संतोष मुगदुमची फलंदाजी आवडली असेल ना, 8 बॉल आणि 26चा नॉक शॉट आणि स्वीट इनिंग खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये संतोष मुगदुम यांनी लगातार 4 षटकार लगावले गेलेत आणि हा परफॉर्मन्स देत असताना बॅक टू द पवेलियन. काय सांगाल प्रवीण सर? 8 बॉल 26 धावांची बहारदार खेळी आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवात चांगली झाली होती, परंतु कुठेतरी भावेश नाईकने प्रतिम चेंडू हाताळला. राजू कंकेने उत्कृष्ट झेल टिपला आणि फलंदाजी ते माघारी परतलाय. संतोष मगदुम, शाहूवाडी 11, यश 11 या टीमला पहिला धक्का. नक्कीच आपण पाहिलं ना तर यश 11 या टीमकडे नजरा वळवल्या गेल्यात. मात्र कराडलाही साधं सोप्यात घेऊन हलक्यात घेऊन चालणार नाही. पिक्चर पहिल्या इनिंग मध्ये संपत नाही तर दुसरी इनिंग ही फार महत्वाची आहे. नाण्याची एक बाजू आणि जवळजवळ आतापर्यंत 1 येस मैदानाच्या आतमध्ये 1.9चा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळाला. 1900 सबस्क्रिप्शन आपल्याला पाहायला मिळतात. लाईव्ह सध्या पाहतायत. नक्की चर्चा होईल आणि हा सबस्क्रिप्शनचा आकडा आपल्याला वाढताना पाहायला मिळेल. यस चर्चा होईल. प्रवीण सर काय सांगाल? 46 धावा धावपलकावरती आहेत. इन ॲट नंबर 3 वरती गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रणव आलेत. कराड करून प्रणव गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात. 1.9Kचा व्ह्यूअर्स सध्याच्या घडीला ही स्पर्धा पाहत असताना आपल्याला पाहायला मिळते. 22 यार्ड क्रिकेट कार्निवलच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय आणि 1.9K व्ह्यूअर्स सध्याच्या घडीला ही स्पर्धा पाहत असताना पहिल्या बॉलवरती प्रणवच्या गोलंदाजीवरती चौकार आलाय. पवन केनेच्या बॅटमधून हा चौकार येताना पाहायला मिळतोय.
कमालीचा फटका पाहायला मिळाला. A1 पवन मैदानाच्या आतमध्ये काय क्लास दाखवला पहा. बॅकफूट वरती गेले, तदनंतर मात्र त्यांचा मनगडाचा वापर पाहायला मिळाला आणि खऱ्या अर्थाने स्क्वेअर कटचा फटका, लाजवाब फटका खेळत असताना A1 पवन. 50 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती आतापर्यंत संतोष मगदूम बाद झालेत, परंतु या अगोदरची मॅच जरी यश 11 शव्वाडी पराभूत झाली तरी देखील ज्या खेळाडूने आपला खेळ गाजवला तो उत्कर्ष मैदानाच्या आतमध्ये नाही. आता मात्र काय घडलं जात आहे तर प्रणवच्या माध्यमातून A1 पवन चा खेळ संपुष्टात येताना A1 पवन माघारी, टीम यश 11 शव्वाडी या टीमला आणखीन एक धक्का, फलंदाज बाद. कमालीची गोलंदाजी प्रणय पवार मैदानाच्या आतमध्ये इन मध्ये पाहायला मिळालं. इन कटरचा बॉल पडल्यानंतर काटा बदलला आणि फलंदाज पवन यांना बीट केलं, यष्ट्यांचा वेध घेतला, फर्निचर डिस्ट्रॉय केलं, क्लीन बोल्ड केलाय पवन केने. बॅक टू द पवेलियन. मोठा फलंदाज बाद झाला. ॲज अ ऑल इंडिया आयकॉन ते पवेलियन एंड मध्ये जात आहेत. मागच्या 2 मॅच मधून त्यांना समीकरण जुळवता आलं नाहीये, मात्र आता नवीन फलंदाज येतील संदीप वलांगडे यांच्याकडेही नजरा वळवल्या गेल्यात. मात्र उत्कर्ष यांची फलंदाजी प्रेक्षक पाहण्यासाठी स्तब्ध आहेत. त्यांनी वाट पाहिली आहे. उत्कर्ष स्ट्राईक एंड वरती कधी येईल. मलकापूरचा हा सितारा मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या समोर मात्र आपण पाहतोय संदीप वलांगडे, जो टीम आहे मुटकलवाडीचा पठ्या मैदानाच्या आतमध्ये प्रणय पवारच्या अगेन्स्ट. प्रणवाला गोलंदाजीसाठी चांगली गोलंदाजी. पवन केनेची विकेट घेतल्यानंतर मात्र आता देशाईन गोलंदाजी पाहायला मिळते. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावसंख्येत मात्र वाढ होताना पाहायला मिळते. 51 धावा धावफलकावरती लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संदीप वलांगडे स्ट्रायकर इनला आपल्याला पाहायला मिळत आहेत. या बॉलवरती फक्त हलक्याने कट करण्याचा प्रयत्न पाठीमागच्या दिशेमध्ये थर्डमॅन रिजनला फटका केला. एक धाव तर आली, दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केली जाते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे झालाय, परंतु 2च धावा इथे धावफलकावरती पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या 53 या आकड्यावरती. नक्कीच प्रवीण सर, आपण पाहिलं ना आता इथे टेक्निकल क्रिकेट खेळलं जात आहे, मात्र स्कोअर जो आहे ना तो आता मात्र वाढवावा लागेल. प्रणयने ब्रेक लावलाय या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. राऊंड विकेटने गोलंदाजीचा ट्रॅक वरती आलाय अगेन्स्ट द संदीपला अटॅक करावा लागेल. खोलवरचा बॉल आहे अलॉंग द कार्पेटने, अतिशय भेदक मारा करत असताना पहा सरफेस थोडंसं खराब आहे तरी देखील हा बॉल सीमा पार. मिळतील धावा 4. आला ना तो क्रॅकिंग आणि मॅग्निफिसंट चौकार 4 रन्स. षटकार आलाय, षटकारानंतर चौकार आलाय, चौकारानंतर टीमची धावसंख्या मात्र. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन होत आहे, खऱ्या अर्थाने भोर तालुक्याच्या क्रिकेटचे आधारस्तंभ ज्यांना म्हटले जातं, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस अर्थातच मुंबई पोलीस सुनील दोंडे बापू यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. बापू आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर त्यांचे मित्र अनिकेत पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेत, त्यांचंही मनापासून सहर्ष स्वागत. कमालीचा प्रहार चॉप केलाय मैदानाच्या आतमध्ये. शरीरावरती येणारा बॉल अशा पद्धतीने खेळण्याची धमक ज्यावेळी तुमच्याकडे असते ना प्रवीण सर, त्यावेळी भल्या भल्या गोलंदाजांना तुम्ही पाणी पाजू शकता. हे पाहायला मिळालंय. कमालीचा फटका बॅकफूट वरती गेले, तदनंतर मात्र स्लाइस केलाय, चॉप केलाय, सरळ सीमा पार षटकार आलाय. संदीप वलांगडेच्या बॅट मधून चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. मुटकलवाडी गावचा हा खेळाडू सध्याच्या घडीला यश 11 शव्वाडी या टीमचं क्रिकेट गाजवत असताना आतापर्यंत 3 बॉलमध्ये 12 धावांची बहारदार खेळी त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच यावेळी पहा बॅटचा फेस ओपन केला होता, टॉपेज लागल्या, तदनंतर मात्र फर्स्ट थर्ड मॅन मध्ये शॉर्ट थर्ड मॅन मध्ये आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक होते तिथे अडवण्याचा प्रयत्न. धावसंख्या मिळाली 1. तत्पूर्वी प्रवीण सर आपण पाहिलं ना तर शाहूवाडी तालुक्याचे विद्यमान संस्थापक अजितदादा पाटील यांच्याकडे नजरा वळवल्यात. तदनंतर मात्र प्रशांत पाटील असतील, तदनंतर मात्र सर्जेराव माइंगडे असतील, मोहम्मद कलंदर कुरेशी साहेब असतील, या सर्वांचीच नामं आपण सातत्याने घेत असतो. मात्र संत बाळूमामा या टीमकडेही नजरा वळवल्यात. तर त्या टीम मध्ये जर पाहिलं तर दिनकरजी शेवाळे असतील, तदनंतर मात्र दीपकदादा लोखंडे असतील, सागर पाटील असतील, रोहित पाटील असतील, या सर्वांचे नामं उल्लेख आपण सातत्याने करत असतो. मात्र धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 20 आणि 20 पेक्षा अधिकच्या सरासरीने धावसंख्या 64 लागली आहे. 2 फलंदाजही बाद झालेत. खेळ मात्र चांगला राहिला. जरी 2 विकेट यश 11 शव्वाडी यांनी गमावले तरी देखील 64 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला संदीप वलांगडे खेळत 4 बॉलमध्ये 13 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. उत्कर्ष अजून देखील एकही बॉल फेस केलेला नाही आहे. सातत्याने नॉन स्ट्राईक एंडला
हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. चौथं षटक, चौथ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी विशाल मोरे, गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळते टीम संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमच्या माध्यमातून. तुळसनचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती ओव्हर द विकेटने. यावेळी टॅप केलाय समोरच्या दिशेने, बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक येथील डीप मधून एक धाव मिळाली आहे. एक धाव आली, एका धावेने मात्र धावफलक पुढे जात असताना 65 धावा धावफलकावरती. आता मात्र या तीन शेवटच्या 2 षटकामध्ये कुठेतरी संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमला धावा रोखावे लागतील, कारण की सुरुवातीच्या 3 षटकामध्ये धावा ओसंडून दिल्यात गोलंदाजीमधून. कारण की पहिलं षटक जर विचार केला तर बरकत शेख यांनी भरपूर धावा खर्च केल्या, भावेश नाईकने कुठेतरी या धावा रोखण्याचा प्रयत्न केला. तिसऱ्या षटकामध्ये देखील प्रणव यांनी त्या धावा रोखण्याचा प्रयत्न राहिला, परंतु आता उर्वरित 11 चेंडूवरती या धावा रोखायच्या आहे टीम संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमला. उत्कर्ष आलाय स्ट्रायकर रेनला, ज्या फलंदाजाची चर्चा सातत्याने करत होतो. या अगोदरचा सामना गमावला, परंतु बॅटिंग मात्र या खेळाडूची अगदी नजाकत बरी राहील आणि तोच खेळाडू सध्याच्या घडीला स्ट्रायकर रेनला आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती बॉलला उडवलंय, फेकून दिलंय सीमारेषा पार. उत्कर्षच्या बॅट मधून आलाय तो हाय आणि हँडसम एक उत्कृष्ट षटकार. उत्कर्ष कोठावळे हे नाव आहे या पट्ट्याचं. मैदानाच्या आतमध्ये मलकापूर या गावाला बिलॉंग करत असताना इंट्रोडक्शन मध्ये येत असताना त्याने सांगितलंय, हो कौन पढ़ता है आजकल किताबें, कौन पढ़ता है आजकल किताबें, नजरे बताती है आजकल. मैदानाच्या आतमध्ये नजरेने त्याने बरंच काही सांगून दिलंय. अफलातून असा हा फटका खेळलाय, डाऊन द ग्राउंड षटकार आला. प्रवीण सर, चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पहा थोडस पुढे ठेवलं, चांगली गोलंदाजी कमबॅक केला विशाल मोरे याने. या अगोदरच्या बॉलवरती षटकार आला, तदनंतर मात्र कमबॅक करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धावफलक 71 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 71 लॉस ऑफ 2 विकेट. संदीप वलांगडे खेळत सध्याच्या घडीला 14 धावा. उत्कर्षाच्या बॅटमधून एक उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. विशाल पुन्हा एकदा आपल्या ट्रॅक वरून निघालेत. याही वेळी पहा फटका फसलाय. लॉंगावरती क्षेत्ररक्षक आहे, येथील वन बाउन्स मध्ये अटेम्प्ट केला. दुसरीचा प्रयत्न होतोय का, तर इथे ओव्हरथ्रो पाहायला मिळालाय. मात्र बॅकअप मिळणं फार महत्वाचं ते मिळालंय. संत बाळूमामा वॉरियर्स या टीमला आतापर्यंत 3.4 बॉलच्या पाठीमागे 2 विकेट मिळवल्यात. 72 धावा त्यांनी दिल्यात. पण चांगलं क्षेत्ररक्षण युवतीचे शुभम शेवाळे होते, अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं, बॉलला अडवलं आणि एकच धाव या ठिकाणी घेतली गेली. बॅटिंग करणाऱ्या टीम कडून यश 11 शाहवाडीच्या माध्यमातून 72 धावा धावफलकावरती लागले गेल्या. 72 धावा धावफलकावरती. मैदानाच्या आतमध्ये संदीप ओलांगडे इन ऍक्शन मध्ये. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप पाहायला मिळालंय. पंच आमच्याकडे वळले, त्यांनी सांगितलंय हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन कशा पद्धतीने पाहता विशालकडे? कमी गतीचा बॉल हाताळला होता, परंतु तुमच्या वेगापेक्षा तुमच्या दिशेला भरपूर महत्व असतं क्रिकेटमध्ये आणि तेच घडलं. जरी कमी गतीचा बॉल, परंतु दिशा खराब राहिली. पंचांचा इशारा, वाईट बॉल, एक्स्ट्रा रन आले. नक्कीच पुढचा बॉल पुन्हा एकदा निघालेत संदीप ला विशाल. मात्र यावेळी कॅच करण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे कॅच मिस झाले. मात्र अफलातून असा कट करण्याचा, लेट कट करण्याचा प्रयत्न राहिला होता संदीप यांचा आणि एक धाव चोरण्याचा प्रयत्न यशस्वी राहिलाय. काय सांगता? ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता, बॉल टप्पा पडल्यानंतर थोडंसं कमी गती आली, परंतु संदीप ओलांगडे कुठेतरी लेटकट करण्याच्या प्रयत्नामध्ये होते. कॅच होऊ शकली नाही आणि तत्पूर्वी मात्र एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली. याही बॉलवरती चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते. उत्कर्षाच्या बॅटमधून एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक आलेत. बॉलच्या अडवतील तोपर्यंत मात्र 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. संघाची धावसंख्या वाढली जाते, 2 धावसंख्या जाऊन पोहोचते 76 आकड्यावरती. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 76 रन, लॉस ऑफ 2 विकेट. यश 11 शाहवाडी या टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच सर, आपण जर पाहिल्यानंतर 20 आणि 20च्या अधिकचे रणगती घेऊन जात असताना यश 11 शाहूवाडी मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाली. मात्र कमबॅक करावा लागेल, डेथ ओव्हर स्पेशलिस्ट इन्व्हाइट करावा लागेल आणि आता मात्र टीम मध्ये मीटिंग होते, चर्चा होते. शेवटचं षटक कोण हाताळेल यासाठी प्रश्नचिन्ह उभे राहिलेत. 6 बॉल 15ची धावसंख्या संदीप ओलांगडे, तर 4 बॉलच्या पाठीमागे 9 धावा उत्कर्ष दादू यांनी मात्र इथे खेळताना पाहायला मिळाले. चला थोडंसं स्पीडअप घ्या टीम. अगदी 4 षटकाचा खेळ झाला समाप्त. चर्चा करूया आपण 22 यार्ड क्रिकेट कार्निवल या स्पर्धेची ज्या पद्धतीनं बिग बॅश फॉर्मॅट या स्पर्धेला वापरला गेलाय. तदनंतर मात्र 8 मातब्बर संघ या स्पर्धेमध्ये खेळले गेले. अनेक तालुक्यातील टॅलेंट जे आहे ते मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळालं. या अगोदरची मॅच आपण जर पाहिली तर
32 शिराळा तालुक्यातून मयूर पनाळकरने आजच्या दिवसामध्ये लागोपाठच्या दोन्ही सामन्यामध्ये अर्धशतक झळकावलं आणि नावाला साजेसा खेळ देखील त्यांचा राहिला. आणि एक चांगली संकल्पना आज 22 यार्ड क्रिकेट कार्निवलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. सचिनदादा शिंदे आणि त्यांची संपूर्ण टीम आणि खऱ्या अर्थानं ही संकल्पना राबवत असताना ज्या मान्यवरांनी या स्पर्धेला आर्थिक सहकार्य आर्थिक पाठबळ केलं त्यांचं देखील खऱ्या अर्थानं मनापासून आभार मानायला हवे. कारण की त्यांच्या सहकार्याशिवाय ही स्पर्धा यशस्वी होऊ शकत नाही. ही मात्र प्रामुख्याची बाब आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक गोलंदाजीसाठी अजय मोहिते आलाय. ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल खोलवरचा बॉल सबमरीन डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. बॅकअप देत असताना एसटी रक्षकही बीट झालेत. पगदी ज्यावेळेस बाईकच्या स्वरूपामध्ये ही एक धावफलकावरती अंकित केली जाते. ज्यावेळेस कराड क्रिकेट असोसिएशनचा संघ खेळलाय असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफी या स्पर्धेमध्ये त्यावेळेस अजय मोहितेने पहिले षटक हाताळलं. परंतु या गोलंदाजाला आता शेवटच्या षटकामध्ये आणलंय आणि धावा रोखण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो गोलंदाज जाणला जातो. पहिल्या बॉलवरती बाईकच्या स्वरूपात धाव इथे खर्च झाली आहे. नक्कीच पुढचा बॉल पुन्हा एकदा निघालेत. हो यावेळी पहा इम्प्रोव्हायझेशन केलं. त्याने सांगितलं रे हे खरं आहे मी संत नाही वा कोणी भगवंत नाही मात्र इतकं जाणतो राख म्हणजे अंत नाहीये. कम्मालीचा प्रहार बॉल सीमा पार आला तो षटकार सिक्सर. आता मात्र उत्कर्ष थांबायचं नाव घेत नाहीये कारण की मलकापूरवरून खास करून आज यश 11 शाहूवाडी या टीमच्या माध्यमातून खेळण्यासाठी मला का आमंत्रित केले गेलंय हे मात्र दाखवत असताना चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. परंतु तितकीच गोलंदाजी तिकट या अगोदरच्या बॉलवरती षटकार मारला आणि प्रत्युत्तर देत असताना चांगली गोलंदाजी लेग बायच्या स्वरूपामध्ये ही एक धावफलकावरती अंकित केली जाते. कम्मालीचा अंडरस्टँडिंग पाहायला मिळालं. 2 फलंदाजांमध्ये धावसंख्यांचा जो आलेख आहे ना जो ग्राफ आहे ना तो वाढलेला आहे आणि चर्चा राहिलेली आहे. प्रत्येक खेळाडू आसमंत दाखवतोय. पुढचा बॉल हो यावेळी बॅकफुटवरती गेले पंच केलाय डीप मध्ये कव्हरला क्षेत्ररक्षक आहे प्रोडक्शन दिलं गेलंय. एक धाव मिळाली प्रवीण सर. धावसंख्या 85 तर 85 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. अजय मोहितेचं कौतुक करून एक षटकार जरूर आला परंतु तदनंतर जर पाहिलं तर फक्त एकच धाव इथे खर्च केली आहे. त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून आज आपण पाहतोय कोपरखिंडी विभागातील लोकप्रिय समाजसेवक आणि माजी नगरसेवक आदरणीय संदीपदादा म्हात्रे यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होतंय. टाळ्यांच्या गजरामध्ये करूया दादाचं सहर्ष सहर्षाचं स्वागत. त्याचबरोबर ज्यांचं शुभागमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे कोपरखिंड विभाग आणि संपूर्ण नवी मुंबई नगरीमधील लोकप्रिय समाजसेवक आणि येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 100% नगरसेवक म्हणून ज्यांची वर्णी लागेल अर्थातच सातारा प्रीमियर लीग साठी बहुमूल्य सहकार्य करणारे व्यक्तिमत्व आणि आपला सर्वांचेच लाडके दादा संदीपदादा म्हात्रे साहेब यांचं स्वागत आपण करूया जोरदार टाळ्यांनी. मित्रांनो आदरणीय संदीपदादा म्हात्रे साहेब आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून आपलं मनापासून सहर्ष स्वागत. 97 धावफलकावरती आणि पेनल्टीच्या या ठिकाणी 2 धावा मायनस केले जातील. दोन धावा मायनस केले जातील. 95 आणि 96 धावाचं टार्गेट इथे दिलं जाईल संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमला. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्स मधून आपण महाराज आणि त्याचबरोबर शैलेश जाधव सर यांचा आवाज ऐकत होतो. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती 22 यार्ड टेनिस क्रिकेट प्रस्तुत क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. 22 यार्ड क्रिकेट कार्निवल ही क्रिकेट स्पर्धा पाहतोय आणि या क्रिकेट स्पर्धेला अगदी 22 यार्ड क्रिकेट टेनिस क्रिकेटच्या निमंत्रण पत्रिकेला मान देऊन उपस्थित कोपरखिंड विभाग आणि संपूर्ण नवी मुंबई नगरीमधील सध्याच्या घडीला चर्चेत असणारं नाव आणि सध्याच्या येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 100% नगरसेवक म्हणून ज्यांच्या नावावरती वर्णी लागेल असं व्यक्तिमत्व पश्चिम महाराष्ट्रावरती विशेष प्रेम करणारं व्यक्तिमत्व अर्थातच आपणा सर्वांचे लाडके दादा सन्माननीय संदीपदादा म्हात्रे साहेब यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. मी विनंती करतो 22 यार्डची सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो आपण या आपल्या सर्वांचेच लाडके दादा सचिन आणि त्यांची संपूर्ण टीम सर्वांनीच या आपल्या सर्वांचंच लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय संदीपदादा म्हात्रे साहेब यांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय.
खऱ्या अर्थाने सातारा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातील अनेक क्रिकेट लीग स्पर्धा असतील, या सर्व क्रिकेट स्पर्धांना ज्यांनी मोलाचं सहकार्य, मोलाचं मार्गदर्शन नेहमी सातत्यपूर्वक करत असणारं व्यक्तिमत्व, अर्थातच आपणा सर्वांचेच लाडके संदीप दादा म्हात्रे साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीचे खऱ्या अर्थाने सचिन दादा शिंदे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करत आहोत. पुढील सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करत आहोत श्री संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमचे संघ मालक, अर्थातच एक प्रसिद्ध संघ म्हणून ज्याची ओळख आहे, अर्थातच सन्माननीय दत्तात्रय वगैरे साहेब यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. या सचिन भाऊ या प्लीज. श्री संत बाळूमामा वॉरियर्स कराड टीमचे संघ मालक सन्माननीय दत्तात्रय वगैरे साहेब यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करत आहोत. सन्माननीय दत्तात्रय वगैरे साहेब यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करत आहोत. या स्पर्धेचं मोमेंटो आणि त्याचबरोबर शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी अतिथी कक्षामध्ये करत आहोत. पुढील सन्मान आपण करत आहोत श्री संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमचे दुसरे आमचे लाडके संघ मालक, अर्थातच दिनकरजी शेवाळे साहेब यांचा देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. सन्माननीय दिनकरजी शेवाळे साहेब यांचा सन्मान आपण करत आहोत. सन्माननीय दिनकरजी शेवाळे साहेब यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करत आहोत. पश्चिम महाराष्ट्र नवी मुंबई नगरीतील लोकप्रिय संघ मालक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, दिनकरजी शेवाळे साहेब यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करत आहोत. पुढील सन्मान दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि भोर तालुका क्रिकेटचे आधारस्तंभ, त्याचबरोबर खऱ्या अर्थाने मुंबई पोलीस आणि आपल्या सर्वच मित्रांना मदत करणारं व्यक्तिमत्व, अर्थातच सुनील दोंडे बापू यांचा देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. या बापू आपल्याला विनंती आहे. मित्रांचे मित्र आणि खऱ्या अर्थाने पश्चिम महाराष्ट्रातील अनेक क्रिकेट स्पर्धांना ज्यांचं बहुमूल्य योगदान असतं असं व्यक्तिमत्व मुंबई पोलीस सुनील दोंडे बापू या नावाने प्रसिद्ध असणारं व्यक्तिमत्व, त्यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये आम्ही करत आहोत. त्याचबरोबर वीर मराठा बोरणे संघाचे संघ मालक आदरणीय सन्माननीय सुशांतदादा कदम साहेब यांचा देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. वीर मराठा वॉरियर्स ही टीम सातारा प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिली आणि या संघाचे संघ मालक सुशांतदादा कदम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करत आहोत. पुढील सन्मान अतिथी कक्षामध्ये करत आहोत सन्माननीय अनिकेत दादा पाटील यांचा सुद्धा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करत आहोत. अनिकेत पाटील यास प्लीज. त्याचबरोबर उपस्थित सन्माननीय संदीप दादा म्हात्रे साहेब यांना विनंती करतो की या स्पर्धेबद्दल दादा तुमचे 2 शब्द. रबर बॉल पावसाळी क्रिकेटची स्पर्धा आणि प्रेक्षकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळते. दादा तुमचे 2 शब्द या स्पर्धेबद्दल. आज या ठिकाणी 22 यार्ड टेनिस क्रिकेट प्रेझेंटिंग क्रिकेट कार्निवल स्पर्धा आणि ही पावसाळी रबर स्पर्धा नव्या मुंबईच्या लॉर्ड्स म्हणजे भूमिपुत्र क्रीडांगण या क्रीडांगणावर आपण सर्वांनी ही आयोजित केली, त्याबद्दल मी आयोजकांचे मनापासून हार्दिक स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो. खरं तर या स्पर्धेला मी आता बघतोय की संपूर्ण महाराष्ट्रातून मुंबईतून नावाजलेले खेळाडू या ठिकाणी स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत आणि या स्पर्धेचा उच्चांक आम्ही आता लाईव्ह बघत होतो ऑफिसमध्ये, तर संपूर्ण लाईव्ह प्रक्षेपण जे आहे त्यामध्ये व्ह्यूजची संख्या बघितली तर पावसाळी क्रिकेटला किती महत्त्व आहे याची परिणय आपल्याला या ठिकाणी सादर होतो. मी आयोजकांचे मनापासून हार्दिक आभार मानेन. या क्रिकेट स्पर्धेमध्ये ज्या संघ मालकांनी त्यांना जी मदत केली, त्यांनी संघ विकत घेतले, त्या संघ मालकांना सुद्धा शुभेच्छा देईन. या क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळणारे खेळाडू यांना शुभेच्छा देतो आणि आपण इथं बोलावून आम्हाला जे उपकृत केलं त्याबद्दल आपल्या सर्व या कमिटीचे मनापासून हार्दिक आभार मानतो आणि आपल्या स्पर्धेला शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. साऱ्यांना पटलं, मागे ना हटलं, पाऊल पुढे तुम्ही टाकलं आणि
मनाने साधा पक्का इरादा असेच आमचे संदीप दादा सातत्याने पश्चिम महाराष्ट्रातील अनेक क्रीडा स्पर्धांना अनेक कार्यक्रमांना सदिच्छा भेट देणारे लोकप्रिय समाजसेवक आणि 100% नगरसेवक अर्थातच संदीप दादा म्हात्रे यांनी या स्पर्धेला उपस्थिती दाखवली त्याबद्दल आयोजन कमिटीच्या माध्यमातून पुन्हा एकदा मनापासून आभार. यावेळेस पा मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जातंय नक्कीच काच तर प्रतिम टिपली जाते परंतु नक्की काय घडलंय हे मात्र आपण पाहणार आहोत या क्षणाला. तर टीव्ही अंपायरकडे मागणी केली जाते. भावेश नाईकच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक आला तदनंतर मात्र क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न तर दमदार केले परंतु शेवटच्या क्षणाला पाय नक्कीच पडद्याला लागलाय की काय याची चर्चा मात्र आणि टीव्ही अंपायरकडे मात्र हे रेफर केले गेले हा डिसिजन. चर्चा करूया 22 क्रिकेट यार्ड कार्निवल या स्पर्धेचे अगदी टीव्ही अंपायरकडे हा डिसिजन रेफर केला आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर 2 दिवसीय स्पर्धा आजचा मेगा फायनलचा दिवस आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेला खऱ्या अर्थानं प्रेक्षकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय आणि जे काही असेल ते टीव्ही अंपायर क्लिअर करतील आणि जो डिसिजन असेल तो मात्र आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. आणि त्याचबरोबर बाळासाहेब कोराडे साहेब ज्यांच्या डान्सची चर्चा याच मैदानावरती झाली आणि तदनंतर मात्र बाळासाहेब कोराडे साहेब संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये फेमस झाले आणि वयापेक्षा तुम्ही त्या आयुष्याचा आनंद कसा घेता हे ज्या माणसाने दाखवलं ते अर्थातच बाळासाहेब कोराडे साहेबांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालंय. त्यांचं करूया शब्द सुमनांनी सहर्ष सहर्ष असं स्वागत. अगदी 10-2 यार्ड क्रिकेट कार्निवल 8 संघ त्यामध्ये 8 ऑल इंडिया आयकॉन खेळाडू तालुका स्तरीय खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचं काम अगदी
याची नोंद घ्या. 22 यार्ड क्रिकेट कार्निवल ही स्पर्धा आपण पाहतोय. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली क्रिकेट स्पर्धा म्हणजे 22 यार्ड क्रिकेट कार्निवल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तिन्ही पंच त्या ठिकाणी चर्चा करतील आणि तिन्ही पंच चर्चा करून तो निर्णय अगदी कॉम्बॉक्स पर्यंत पोहोचवला जाईल. थोडंसं वेट करा, निर्णय अंतिम येईल. तिन्ही पंच त्या ठिकाणी चर्चा करतायत आणि त्यानंतर हा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. त्याचबरोबर कोणत्याही प्रेक्षकांनी मैदानाच्या आतमध्ये दाखल होऊ नका याचीही नोंद घ्या प्लीज. प्रेक्षकांना विनंती असेल. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण क्षेत्ररक्षणाची रचना करा प्लीज. निर्णय त्या ठिकाणी अंतिम निर्णय जो आहे तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल याचीही नोंद घ्या. जे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये आले त्यांना विनंती असेल आपण थोडंसं बाहेर जा. प्रेक्षक प्रेक्षकांना विनंती असेल आपण मैदानाच्या बाहेर या. जे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये गेले ते सर्व प्रेक्षक बाहेर या. कमिटी आणि पंच अंतिम निर्णय देतील याची नोंद घ्या.
मालक सन्माननीय बाळासो कुराडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा तो या मुख्य व्यासपीठावरती केलेला डान्स आणि त्या डान्सला 20 लाखापेक्षा लोकांनी पाहिला होता असे संघ मालक बाळासो कुराडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनापासून 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून आम्ही करतोय सहर्ष स्वागत. पंचांना विनंती आहे, कमिटीला विनंती आहे की जो काही निर्णय आहे तो निर्णय आपण लगेच द्या आणि मॅचला आपण सुरुवात करूया. क्रिकेट स्पर्धेला भूमिपुत्र मैदानावरती येताना आपण पाहतोय जबरदस्त गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. 22 या चॅनलवरती अनेक प्रेक्षक आमच्या बरोबर जोडले गेले. त्या सर्वच प्रेक्षकांचं या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत आहे. काही मिनिटात पुन्हा एकदा खेळ तुमच्या पुढे सुरू केला जाईल.
आणि त्याचबरोबर कमिटी या दोघांनी चर्चा करत अगदी अंतिम डिसिजन आम्ही या ठिकाणी देत आहोत। ज्या पद्धतीने आपण पाहिलं बाउंड्री लाईनवरती क्लिअर कट आपल्याला त्या ठिकाणी आपण पाहिल्यानंतर कोणताही निर्णय आलेला नाही, त्या कारणाने कमिटी आणि पंचांचा अंतिम निर्णय असा आहे की हा बॉल डेड आहे, याची नोंद घ्या दोन्ही टीम। एखादा डिसिजन अगदी शंकास्पद राहतो आणि त्यामध्ये आयोजन कमिटी असेल, आमचे पंच असतील, त्यांना मोठी कसरत करावी लागते। कुठेतरी सहकार्याची भावना दोन्ही टीमने दाखवल्याबद्दल दोन्ही टीम आणि टीम ओनरला देखील थँक्यू। आपण चांगलं सहकार्य केलं। 3 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय। 13 धाबा धावफलकावरती लागले गेले आणि बॅक ऑन द क्रिकेट। आणि आमच्या कॉम्बॉक्सच्या पाठीमागे जे खेळाडू आहे, जे प्रेक्षक आहे, त्यांना मी विनंती करते की मित्रांनो थँक्यू सो मच। तुम्हा सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सहर्ष स्वागत आहे। गोलंदाज निघालेत हो, यावेळी भन्नाट वेग आहे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला। गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पहिलं षटक हाताळत असताना शाहूवाडी एक्स पवन केने खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये शाहूवाडी यश 11 कडून खेळत असताना प्रवीण सर हा बॉल फार सुंदररीत्या हाताळलाय। याही वेळेस चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। पवन केने विरुद्ध भावेश नाईक बेस वर्सेस बेस मुकाबला। सुरुवातीच्या 2 बॉलवरती आक्रमण राहिले होते, परंतु आता मात्र जर पाहिलं तर पावसाच्या रिमझिम सरीला सुरुवात आणि गोलंदाजाने मात्र आक्रमण करायला इथे सुरुवात केली। चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। डॉट बॉल आलाय, आणखीन एक निर्धाव बॉल आहे। पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झालाय। 13 धावा धावफलकावरती बिनगडी बाद 13। नक्कीच एकही खेळाडू आतापर्यंत बाद झाला नाहीये। 24 बॉलचा इथून पुढे येणारा खेळ बाकी आहे आणि 24 बॉलच्या पाठीमागे तुम्हाला बनवायचे आहेत त्या 83 धावा। आता मात्र कॅल्क्युलेटिव्ह तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेऊन मोठे प्रहार करावे लागतील, चौकार षटकार आणि प्रत्येक ओव्हरमध्ये मॅक्सिमम 20 धावा या तुम्हाला बनवणं अनिवार्य असेल। काय सांगाल प्रवीण सर? अगदी 96 धावांचं एक मोठं टार्गेट सेट केले टीम यश 11 शाहूवाडी या टीमने, परंतु संत बाळूमामा 11 कराड या टीमला देखील कमी लेखून चालणार नाहीये। तर कारण की त्यांच्याकडे बॅटिंग लाईनअप चांगला आहे। सध्याच्या घडीला जर पाहिलं तर कराड तालुक्याचे रन मशीन राजू कंक रबर बॉल फॉर्मॅटमध्ये खूप चांगल्या लयमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। तर भावेश नाईक देखील त्यांनी देखील हा हंगाम गाजवलाय आणि 2 खेळाडू मैदानामध्ये असताना हे टार्गेट शक्य आहे, परंतु गोलंदाजी देखील तितकीच धारदार आपल्याला पाहायला मिळते टीम यश 11 शाहूवाडी या टीमची। ओव्हर द विकेटने आनंद मुगदुम पहिल्याच बॉल वरती या पट्ट्याने सांगितलंय, अरे पाय ठेवीन जमिनीवरती कवेत अंबर घेताना अंबर कवेत घेतलाय आणि ठोकलाय ना तो मॅक्सिमम ह्यूज षटकार सिक्सर। षटकाराला राजू कंकच्या बॅटमधून हा षटकाराला एक महत्त्वाचा षटकार, मच निडेड षटकार, कारण की पहिल्या षटकामध्ये 13 धावाला दुसऱ्या षटकाची सुरुवात मात्र षटकाराने करत असताना राजू कंकच्या बॅटमधून हा षटकार आलाय। कमालीचा प्रहार पाहायला मिळाला। राजू कंक या नावाची चर्चा अनेक वेळा राहिली आहे, मात्र आनंद मुगदुमही कमी नाहीये। 23 बॉल आणि 77चं समीकरण, हाय व्होल्टेज थ्रिल मैदानाच्या आतमध्ये डू ऑर डाय, करो या मरो अस्तित्वाची लढाई। संकटात आता दोन्ही टीम लढावंच लागेल, विजय मोस्ट निडेड आहे। पुढचा बॉल आणखी एक कमालीचा प्रहार, क्रॅकिंग मॅग्निफिसंट ह्यूज राजू कंक ब्रॉन्डर षटकार सिक्सर। 6-1-6 आणि 6-2-12। पता राजू कंक मात्र 6चा पाडा बोलायला सुरुवात केली। आता कराडकरांचा कुठेतरी टाळ्यांचा शिट्ट्यांचा आवाज यायला सुरुवात झाली आहे।
चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते आनंद मगदुम यांच्या गोलंदाजीवरती 2 बॉलवरती 2 आक्रमक षटकार आपल्याला पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. चांगली बॅटिंग आली. आता मात्र समीकरणामध्ये बदल होताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये पवन केने यांनी चांगली गोलंदाजी केली होती. आता मात्र प्रेक्षकांच्याकडे जर पाहिलं तर अगदी हे व्यासपीठ खचाखच भरलेलं आहे. 22 यार्ड क्रिकेट कार्निवल. चांगली गोलंदाजी पाठीमागच्या दिशेमध्ये फटका केलाय. 2 बॉलवरती 2 षटकार आल्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव तर वेगाने कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय राजू कंकने, परंतु भावेश नाईकने मात्र नकार दर्शवलाय आणि 1 धाव फलकावरती ती अंकित केली जाईल. धावसंख्या 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. नक्कीच येणारे बॉल शिल्लक आहेत. 21 बनवायचे आहेत. 70 कॅल्क्युलेशन आता मैदानाच्या आतमध्ये अशा पद्धतीने पाहायला मिळालं. 21 बॉल आणि 70चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये भावेश नाईक. हो हो याही वेळी उडवण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, कॅरी करेल. थोडंसं प्रोटेक्शन देत असताना पवन केने पाहायला मिळाले. तदनंतर मात्र 1 धाव घेतले. दुसरीचा प्रयत्न ओव्हर थ्रो पाहायला मिळाला. नॉन स्ट्राईक एंड वरती चुकी झाले का? हो इथे पंचाकडे नजरा वळले. पंचाचा बोर्ड आकाशाकडे जाईल. फलंदाज बॅक टू द पवेलियन. मोठी चूक झाली आहे. भावेश नाईक सारखा ऑल इंडिया आयकॉन खेळाडू इतक्या स्वस्तामध्ये कॉलिंग चुकलं आणि मैदानाच्या आतमध्ये संत बाळूमामा वॉरियर्स या टीमला पहिला हादरा. भावेश नाईकची विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिली धाव तरी ती घेण्याचा प्रयत्न. चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळेल पवन केनीच्या माध्यमातून. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कॉल दिला. राजू कंक यांचं लक्ष नव्हतं. त्यानंतर माघारी जाण्यासाठी त्यांनी कॉल दिला, परंतु तोपर्यंत मात्र पोहोचू शकले नाही भावेश नाईक आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र आनंद मगदुम यांनी ही विकेट प्राप्त केली. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल पवन केनी यांचा आणि आनंद मगदुम यांनी देखील या विकेटसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा घेतली आणि महत्वाची विकेट माघारी पाठवले. टीम संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमला भावेश नाईक यांच्या स्वरूपामध्ये लागलाय पहिला धक्का, पहिली विकेट. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आनंद मगदुम यांनी दाखवलेलं प्रेझेन्स ऑफ माइंड, तुमची समय सूचकता किती तंतोतंत आहे हे पाहायला मिळालं. ज्यावेळी त्यांनी पाहिलं की स्टंप हातामधून निघतोय आणि त्याने लगेचच तो स्टंप हातामध्ये उचलला आणि तदनंतर मात्र विकेटचं पतन. आनंद पुन्हा एकदा राजूसाठी राऊंड विकेटने. 20 चेंडू 69 धावांची अजून देखील गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये सुजित शेवाळे नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंगला आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस टप्प्याचा बॉल थोडीशी उशी जास्त घेतली आणि पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा अपेक्षेपेक्षा जास्त उशी घेतली. पंच सूर्यकांत आढाव सरांचा इशारा, व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 28 धावा धावफलकावरती. नक्कीच असं म्हटलं आता ना, कदम कदम पे नया इम्तिहान होता है, हर मंजिल में कहा आसान रास्ता होता है. पुढचा बॉल हो यावेळी फटका बसलाय. बॅटची टॉप एज. थर्ड मॅन मध्ये शॉट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तिथे येतील, कॅरी करतील स्वतः यष्टी रक्षक आणि धावसंख्येला भर मिळाली ती फक्त 1 ने. 29 वरती 1. आतापर्यंत षटक संपले ती 2 आणि चर्चा याच बाबीची राहिले. माफ करा, 5 बॉलचा खेळ. यस, 5 बॉलचा खेळ झालेला आहे. अजूनही 19 बॉल आणि 67 ची गरज आहे. 5 बॉलचा इथे खेळ समाप्त झाला. 29 धावा. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीच्या 2 बॉलवरती 2 षटकार आले. रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र भावेश नाईकची विकेट प्राप्त करण्यामध्ये यशस्वी राहिली टीम यश 11 शाहवाडी. शेवटच्या बॉलवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न, विकेट किपरच्या हातामध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न राहिलाय, परंतु कोणती धाव या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळत नाहीये. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. 29 धावा धावफलकावरती लागले गेल्या. आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमला आता मात्र या लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल. 18 बॉल 67 धावांचे टार्गेट अजून देखील जर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये बाकी आहे. 29 धावा आतापर्यंत 2 षटकामध्ये पूर्ण केल्या गेल्या. एक महत्वाची विकेट. भावेश नाईक अगदी रनआउटच्या स्वरूपामध्ये ही चुकी मात्र ही मोठी चुकी म्हणावी लागेल टीम संत बाळूमामा 11 कराड या टीमसाठी. अगदी प्रेक्षकांच्याकडे जर आपण पाहिलं तर पावसाच्या सरी वाढलेत आणि जिथे निवारा मिळेल तिथे मात्र हा प्रेक्षक राजा विसावतोय, परंतु घरी जायचं देसाई सर कोणी नाव घेत नाही, कारण की प्रेक्षकांना काय पाहिजे तर प्रेक्षकांना षटकार चौकारांची आतिषबाजी. पावसाच्या सरीपेक्षा षटकार चौकारांच्या सरी बघायला प्रेक्षकांना आज आवडेल आणि तोच प्रेक्षक राजा आज जिथे जागा मिळेल तिथे मात्र बसताना आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच
प्रवीण सर, आपण फार सुंदररित्या वर्णन केलं. प्रेक्षकांना काय पाहिजे तर प्रेक्षकांना चौकार, षटकार आणि त्याचबरोबर समालोचनाची देखील साथ पाहिजे. उत्तुंग असे खेळ फटके खेळत असताना पहा 18 बॉल आणि 67ची अजूनही गरज आहे. 29 धावा लगावल्या गेल्या आहेत. डू ऑर डाय मॅच आहे. पहा काही प्रेक्षक आहेत ना डोक्यावरती खुर्ची घेऊन, म्हणजे अक्षरशः या स्पर्धेला डोक्यावरती घेतलेलं आहे. संतोष देसाई सरांनी मगाशी सांगितलं की प्रेक्षकांविना ही स्पर्धा होणे नाही आहे आणि चर्चा याच बाबीची राहिली आहे. मात्र जाऊया गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. नवीन गोलंदाज साठी येताना पाहायला मिळेल. नाव आहे उत्कर्ष दादू. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती लेफ्ट आर्मर आहेत. पण डावपुऱ्या हाताचे गोलंदाज, उजव्या हाताचे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पहिला बॉल चांगल्या पद्धतीने हाताळला. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच प्रवीण सर, आपल्याला पाहायला मिळालं झहीर खान देखील राईट हँडने फलंदाजी करायचे, लेफ्ट हँडने गोलंदाजी करायचे, अशी काही भूमिका घेत असताना उत्कर्ष मैदानाच्या आतमध्ये आले. 17 बॉल आणि 67ची गरज आहे. 17 बॉल 67. या बॉल वरती बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका इथे फसला. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत येतील. एक धाव तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला गेला आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या. नक्कीच 2 धावा इथे थोडंसं मिसफिल्डही पाहायला मिळाला आणि दरम्यान मात्र 2 धावा. येणारे बॉल 16 बनवायचे आहेत. 65 डू ऑर डाय. राजू कंक नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावा घालणार का, हा एक प्रश्न आहे. उत्कर्ष त्याच्या समोर आहे. इथे ओव्हर द विकेटने ते निघालेत. 16 चेंडू 65 धावांची गरज असताना राजू कंकच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय. कॅच इथे ड्रॉप झालाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच आणि जिंका 22 यार्ड क्रिकेट कार्निवलची मॅच. परंतु ते कॅच फसली आणि या स्टेजला तुम्ही अशा प्रकारच्या चुका करू शकत नाही, कारण की ज्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतो ऑल इंडिया आयकॉन सोबत तुम्ही खेळत आहे आणि त्या दर्जाचं क्षेत्ररक्षण असणं हे मात्र प्रामुख्याने गरजेचं आहे. आणि क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी गडबड आपल्याला पाहायला मिळाली आणि राजू कंक यांना मिळालं आणखी एक जीवनदान. महत्वाचं आहे. प्रत्येक खेळाडूची चर्चा राहिली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत ओव्हर द विकेटने. यावेळी मात्र उसळी घेणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये. प्रश्नचिन्ह, क्वेश्चन मार्क वन्स अगेन पाहायला मिळालंय. उत्कर्ष याच्या गोलंदाजीने मात्र मॅच मध्ये कमबॅक करून दिलंय. सुजित शेवाळे सारख्या फलंदाजाला रोखण्यामध्ये यश मिळालंय. अगदी कराड तालुक्याला बिलॉंग करणारे हे 2 खेळाडू आतापर्यंत कराडच्या अनेक स्पर्धा गाजवल्या असतील, परंतु आज काय गाजवायचं आहे तर आज तुम्हाला गाजवायचं आहे 22 यार्ड क्रिकेट कार्निवल. कारण की तुम्ही जर इथे चमकला ना तर कारण की ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आहेत आणि त्यांच्या समोर तुम्हाला तुमचा खेळ पेश करायचा आहे. आणि असं करत असताना मात्र इथे सुजितला मात्र थांबवण्याचा पूर्णपणे प्रयत्न यशस्वी राहिला आहे उत्कर्ष या खिलाड़ूचा. म्हणूनच म्हटलं आता ना कि मंजिल तक पहुंचने के लिए कभी खुद से लड़ना पड़ता है तो कभी हालातों से लड़ना पड़ता है. अगर रास्ता इतना आसान होता तो संघर्ष की कहानी कुछ और होती. संघर्ष हा तुम्हाला पदोपदी करावाच लागतो. इथे सुजितला करावा लागलाय. आता कराडसाठी कुठेतरी हा पेपर अवघड होत चाललाय, कारण की ज्या पद्धतीने इथून पुढे 13 बॉल मध्ये 64 धावांची गरज असताना मिस टायमिंग दर्जाचा असतो. सुजित शेवाळे माघारी. संत बाळूमामा 11 कराड या टीमला आणखीन एक धक्का. दुसरा गडी गारद होताना पाहायला मिळते. फलंदाज बाद. आता 12ला 64 धावांची गरज. फार मोठं आव्हान आहे. मात्र हे आव्हान अजूनही तुम्ही बनवू शकता. 12 बॉल आणि 64 बनवायचे तर प्रत्येक बॉल मॅक्सिमम 11 षटकार ठोकावे लागतील प्रवीण सर. 12 बॉल मध्ये 64 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. 64 in 12 डिलिव्हरीज. चर्चा राहिली आहे. सुजित शेवाळे बाद झालेत. सातत्याने चर्चा राहिली आहे. संत बाळूमामा वॉरियर्स असेल किंवा यश 11 शाहूवाडी या 2 टीम मध्ये डू ऑर डायची मॅच आहे प्रवीण सर. आणि आता इथून पुढे कशा पद्धतीने पाहताय, होतील का 11 येतील का, हा एक क्वेश्चन मार्क आहे. अगदी क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. क्रिकेटमध्ये अगदी शेवटच्या बॉल पर्यंत भाकीत करणं हे चुकीचं मानलं जाऊ शकतं. परंतु सध्याच्या घडीला जर पाहिलं तर निलेश वीर जे टोसन कडून बिलॉंग करणारे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 12 चेंडू 64 धावांची गरज. बड़ा नाम होना जरूरी नहीं तो बड़ा काम होना जरूरी है. नेक नाम करने के लिए सालों साल लगते, परंतु बदनाम होने के लिए एक पल काफी होता है. आता कराडसाठी थोडंसं कठीण आव्हान इथे आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू 64 धावा. आता प्रत्येक बॉल वरती आक्रमण गरजेचं आहे. राजू कंक मैदानाच्या आतमध्ये तर दुसऱ्या बाजूला निलेश वीर गोलंदाजीसाठी गोलंदाज दाखल झाले. टीम यश 11 शाहूवाडी या टीमच्या माध्यमातून. संदीप जाधव आलेत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. ओव्हर द विकेटने समोर आहे राजू. पहिला उडवण्याचा प्रयत्न केलाय, लॉफ्ट केला, एरियल रूट दिले गेलाय. क्षेत्ररक्षक आहे मात्र किती धावा मिळतील हा एक क्वेश्चन मार्क आहे. आणि पंचांनी सांगितलं हो इथे येतील 6 धावा. मात्र राजू कंक आहेत ना, मॅच अजून संपलेली नाहीये.
पण न हारता न थकता न थांबता कधी कधी प्रयत्न करणाऱ्यांच्या समोर नशीब देखील आपलं गुडघं टेकतं, परंतु इथे प्रयत्न दमदार पाहायला मिळतात. राजू कंग टार्गेट त्यांना माहिती आहे खूप मोठा आहे, परंतु हिम्मत न हारता इथे प्रयत्न केला जातो. राजू कंग यांच्या माध्यमातून हा षटकार आलाय. षटकारानंतर समीकरणामध्ये बदल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 11 बॉलमध्ये आता करायच्या आहेत त्या 58 धावा. 11 चेंडू 58 धावांची गरज टीम संत बाळूमामा वॉरियर्स कराड हा संघ एका विजयाच्या शोधामध्ये आहे, तर दुसऱ्या बाजूला यश 11 शववाडी हा संघ देखील विजयाच्या शोधामध्ये आपल्याला पाहायला मिळते. थँक्यू सो मच मित्रांनो. या स्पर्धेसाठी ज्या व्यक्तिमत्वाने अतिशय जबरदस्त अशी अहोरात्र मेहनत घेत असताना सचिन शिंदे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणार व्यक्तिमत्व इटलीचे उद्योजक सन्माननीय चंदन सुनीता राजाराम चव्हाण यांच्या मातोश्री सुनीता राजाराम चव्हाण यांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मित्रांनो पहा, क्रिकेट वरती प्रेम आज आपला सुपुत्र पुढच्या दिशेने जातोय, त्याच्या पाठीमागे असलेले हे व्यक्तिमत्व आई मातोश्री या ठिकाणी येत आहेत आणि पहा या क्रिकेटच्या कार्निवलला आणखी उत्कंठा घेऊन जात आहेत. हो यस, इट इज आपल्याला पाहायला मिळाले. सुनीता चव्हाण खऱ्या अर्थाने जर विचार केला तर बहीण लागते आणि इथपर्यंत आल्या ताई आणि खऱ्या अर्थाने त्यांचं हार्दिक 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 स्वागत आहे. आणि त्याचबरोबर इथे शैलेश देखील आले, त्यांचंही स्वागत आहे आणि त्यांची बहीण देखील या ठिकाणी पोहोचले, त्यांचंही सहर्ष सहर्ष स्वागत आहे. मोस्ट वेलकम. त्याचबरोबर KSK क्रीडा प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष सन्माननीय प्रकाश माने साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचंही सहर्ष सहर्ष स्वागत आहे. थँक्यू सो मच. का पहा इथे अतिशय जबरदस्त असं व्यक्तिमत्व सुनीताताई चव्हाण यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांच्या बहिणीचंही या ठिकाणी आगमन झालंय आणि चर्चा राहिले ना प्रवीण सर आमच्या चंदन सुनीता राजाराम चव्हाण साहेबांची, ज्यांनी मात्र सातत्याने या संपूर्ण परिवाराला मोठं करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र यावेळी पहा 9 बॉल आणि 55चं इक्वेशन येत असताना इथे धावांचा सूर फार कमी पडतोय संत बाळूमामा वॉरियर्स या टीम कडून. 8 बॉल 53चं इक्वेशन. 8 चेंडू 53 धावा. आता कुठेतरी थोडंसं कठीण आव्हान आपल्याला पाहायला मिळते. 2 विकेट माघारी परतल्या. 43 धावा. राजू कंक अजून देखील खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. निलेश वीर आलेत, परंतु इथून पुढे जर पाहिलं तर या मॅच मध्ये थोडंसं आव्हान इथे कठीण ठेवत असताना यश 11 शाहवाडी या टीमने चांगली कामगिरी केली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा दाखल होतो. या बॉलवरती पाकाय घडलं जाते. समोरच्या दिशेत फटका केला. फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवलाय. डॉट बॉल आलाय. आता मात्र जर पाहिलं तर यश 11 शाहवाडी या टीमचं पारडं कुठेतरी जड होताना आपल्याला पाहायला मिळते. 7 चेंडू आणि 53 धावांची गरज. या बॉलवरती पाठीमागच्या दिशेमध्ये एक क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तिथे घेतली जाईल. कराडचे प्रेक्षक खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहेत आणि संपूर्ण कराडकरांना अपेक्षा आहे की संत बाळूमामा वॉरियर्स 11 कराड हा संघ अगदी पहिला विजय संपादित करावा, परंतु कराडसाठी थोडंसं कठीण आव्हान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच प्रवीण सर, आपण पाहिलं ना तर सुनीता राजाराम चव्हाण आणि त्यांच्याबरोबर मृणालताई आमच्यासोबत जॉईन झाले आहेत. पहा क्रिकेटवरती प्रेम आणि आपल्या सर्व ग्रामीण भागातील तरुणांवरती असलेलं प्रेम खऱ्या अर्थाने आम्ही अनेक वेळा पाहिलंय. संतोष देसाई सर, चंदन सुनीता राजाराम चव्हाण साहेबांनी आपल्यासमोर काय घेऊन आले तर मित्रांनो तुम्हा सर्वांना आम्ही सांगू इच्छितो की आमच्या भागामध्ये सौर ऊर्जा जो संघ आयोजन करेल त्या संघाला 5 सौर ऊर्जेचं लाईट्स दिल्या जातात. त्यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धेला स्पॉन्सरशिप दिली जाते. चंदन सुनीता राजाराम चव्हाण आणि त्यांच्या मातोश्री मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अतिशय जबरदस्त अशी दिलखुलास असं व्यक्तिमत्व. पहा मुंबईपासून इटलीपर्यंतचा त्यांनी प्रवास केला, उद्योजक झाले, तदनंतर मात्र मातृभूमीला विसरले नाहीयेत आणि आपल्या संपूर्ण 22 यार्ड या सचिन शिंदे असतील, तदनंतर मात्र आमचा संपूर्ण KSK परिवार आणि तदनंतर आमच्या मृणालताई देखील त्यांच्या सोबत आहेत आणि त्याचबरोबर प्रकाशजी माने आमचे KSKचे माजी अध्यक्ष यांनी मात्र उंचीवरती घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्यांचे आम्ही सपक्ष आभारी आहोत या संपूर्ण KSK परिवाराला. आणि तदनंतर मात्र आता जाऊया बॅक ऑन द क्रिकेट. 5 बॉल 51चं समीकरण आलंय प्रवीण सर. 5 चेंडू 51 धावा जवळपास या सामन्यामध्ये पकड निर्माण केली. राजू रनआउट राहिले या षटकासाठी. पहिल्या मॅच मध्ये गोलंदाजी फारशी चांगली झाली नव्हती. ओसंडून धावा खर्च केले होते. या मॅच मध्ये काय घडलं जातं, अतिरिक्त धाव
धावफलकावरती जोडली जाईल. 5 बॉलमध्ये आता गरज आहे जिंकण्यासाठी 50 धावांची. अगदी प्रत्येक बॉलवरती जर पाहिले तर तुम्हाला 10 धावा घेणं अपेक्षित आहे, परंतु क्रिकेटमध्ये आतापर्यंत एका बॉलवरती 10 धावा देणारा फटका अजून देखील आतापर्यंत तरी अस्तित्वात आलेला नाही आहे आणि ते प्रयत्न केला जाईल का? या बॉलवरती चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु तितकीच उत्कृष्ट झेल इथे टिपली जाते आणि फलंदाज राजू कंक बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. आणखीन एक धक्का लागला टीम संत बाळूमामा 11 कराड या टीमला. नक्कीच या बॉलची पाठीमागची आपण प्रतिक्रिया पाहिली ना तर थोडासा अप्पर खेळण्याचा प्रयत्न होता, बॉल आणखी हवेमध्ये गेला, क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी संतोष, त्यांनी मात्र कोणतीही चूक केली नाही आणि फलंदाज बाद झाले. राजू कंक यांची महत्त्वाची भूमिका राहिली होती, मात्र त्यांना यश मिळालं नाही, अपयशाने त्यांना माखन चाखावं लागलं. कशा पद्धतीने पाहताय सर? 4 बॉल 50, जवळजवळ मॅच संपली आहे. अगदी क्रिकेटबद्दल नक्कीच चर्चा करूया. ज्या पद्धतीनं कागदावरती तुमची टीम किती जड आहे त्यापेक्षा तुम्ही मैदानामध्ये जड कामगिरी करणं आवश्यक असतं. सकाळीच चर्चा रंगली की कुठेतरी संत बाळूमामा 11 कराड हा संघ फलंदाजीच्या दृष्टीने ताकदवान संघ, परंतु नावाला साजेसा खेळ ते झालेला नाही, कारण की 96 धावांचं टार्गेट पार करत असताना आतापर्यंत 46 धावा फक्त 4.2 बॉलमध्ये आतापर्यंत केलेल्या आहेत त्या टीम संत बाळूमामा 11 कराड या टीमनं. या बॉलवरती चौकार आलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 50 या आकड्यावरती. अजून देखील 3 बॉल आणि 46 धावांची गरज आहे ती विजयासाठी. 3 चेंडू 46 धावा. नक्कीच आपण जर पाहिलं ना कोयना क्रिकेट टीम कॅप्टन आणि त्याचबरोबर विजेता संघ टीम याची नोंद घ्या. पंचांनी थर्ड अंपायरसाठी रिव्ह्यू घेतला वेस्ट हाईटसाठी. चर्चा राहिली आहे संतोष सर, आपण चर्चा केली ना चंदन सुनीता राजाराम चव्हाण साहेबांची आम्ही सातत्याने चर्चा करतोय. या रिव्ह्यूच्या दरम्यान आम्ही पाहिलंय अशोक दादा असतील, तदनंतर मात्र विशाल दादा असतील, त्यांनी दिले पाठबळ, विजयदादा मोरे असतील, त्याचबरोबर महेश दादा शिंदे असतील, या सर्वांचंच पाठबळ या 22 यार्ड या वाहिनीला प्रवीण सर आपल्याला पाहायला मिळालंय. स्पर्धा अशा पद्धतीने मोठे होते ज्यावेळी आपल्या पाठीमागे असे खंबीर व्यक्तिमत्व उभे राहतात आणि आज ही स्पर्धा उभी केली आहे. ऑल इंडिया आयकॉन त्याच्यामध्ये खेळत आहेत, संपूर्ण तालुका खेळतोय आणि एक वेगळी संकल्पना. मैदानाच्या आतमध्ये मात्र पंचांचा निर्णय येतोय. फर्स्ट 1 बाउन्स आहे का पंच? हा कॉलिंग आहे. येस, फर्स्ट 1 बाउन्स आहे तर नो बॉलचा कॉल आलाय. येस, नो बॉल असा कॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण सर, नो बॉल आलाय. आता या बॉलवरती 5 धावा येतील आणि समीकरण जर पाहिलं तर जिथे 3:46 होतं तिथे 4:45 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. फ्रीडचा बॉल त्याच्यावरती मात्र फारसे काही करू शकले नाही. शुभम शेवाळे जे युवतीकडून बिलॉंग करतात आणि 1 धाव आली. आता 3 बॉल आणि 44 धावांची गरज विजयासाठी. सामन्यामध्ये सुरुवातीपासून मात्र पकड निर्माण करून ठेवली होती यश 11 शाववाडी या टीमनं. अगदी फलंदाजीचा बलाढ्य संघ म्हणून संत बाळूमामा 11 कराड या टीमला ओळखलं जातं, परंतु त्या टीमला शांत ठेवण्यामध्ये पूर्णपणे यशस्वी राहिलाय गोलंदाजी करणारा संघ अर्थातच यश 11 शाववाडी हा संघ. आता समीकरण बदललंय. शेवटचे 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये करायचे आहे ते आता 43 धावा. 2 चेंडू 43 धावा. पावसाळी रबर बॉल हंगामामधील बहुचर्चित असणारी क्रीडा स्पर्धा म्हणजेच 22 यार्ड क्रिकेट कार्निवल, ज्या स्पर्धेची बरेच दिवस झालं उत्कंठा होती आणि आज मात्र या स्पर्धेचा अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद, प्रेक्षकांनी उचलून घेतलेली स्पर्धा म्हणजे 22 क्रिकेट कार्निवल. आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय 1 बॉल आणि 43 धावांची गरज. शेवटच्या बॉलवरती शुभम शेवाळेच्या बॅटमधून हा चांगला स्ट्रोक आलाय, 6 धावा आलाय, षटकार आलाय, परंतु सामना मात्र इथे जिंकलाय यश 11 शाहूवाडी या टीमने. अभिनंदन टीम यश 11 शाहूवाडी आणि संत बाळूमामा 11 कराड या संघाचे देखील मनापासून आभार. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल पुनश्च एकदा आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपले मनापासून आभार. थँक्यू सो मच. आपण प्रेझेंट सेरेमनीकडे जाऊया. संतोष देसाई सर, आपण टॉससाठी जायचं आहे, निवेदन आहे आपल्याला. येणारी टीम येस, चला लगेचच या. तत्पूर्वी आमच्या KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे माजी अध्यक्ष आणि अतिशय शांत आणि संयमी, कोणतंही काम सांगा मित्रांनो सर्वात आधी हजर होणारं व्यक्तिमत्व, अतिशय जबरदस्त आणि सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या